अमरावती शहरात गुंडांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पण या गाडगेनगर पोलिसांनी या गुंडांची अशी काही जिरवली की संपूर्ण शहर बघतच राहिले. 1 जानेवारीच्या त्या काळ्या रात्री लक्ष्मीनगर परिसरात दहशतीचे वातावरण होते. हातात नंग्या तलवारी आणि शस्त्रे घेऊन गुंडांच्या एका टोळीने धुडगूस घातला. अनिकेत दीपक देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आणि रस्त्यावरील वाहनांची निर्घुणपणे तोडफोड करण्यात आली. नागरिक भयभीत झाले होते, पण गुंडांचा हा सगळा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. फिर्यादीने तक्रार दाखल करताच गाडगेनगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यश देसाई, करण काळे, कुणाल वाघमारे, अंश वाघमारे, कृष्णा सूर्यवंशी आणि पंकज टेकाम या 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोमवारी दुपारी पोलिसांनी या सर्व आरोपींची भर रस्त्यातून आणि घटनास्थळावरून कडक बंदोबस्तात वळक परेड काढली. ज्या गल्लीत हे गुंड दहशत माजवत होते त्याच गल्लीत पोलिसांनी त्यांना मान खाली घालून फिरायला लावले. पोलिसांच्या या सिंगम स्टाईल कारवाईमुळे लक्ष्मीनगर वासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गाडगेनगर परिसरात वाढती गुन्हेगारी आणि DRI नागपूरकडून MD ड्रगची जप्ती ही चिंतेची बाब बनली आहे. पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी शहरात पोलिसांचा धाक कमी झालाय की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहे. आता पोलीस आयुक्त व वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नक्की काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कापड बाजार नगर परिसरात सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रफुल्ल सागर वाकडे याला ताब्यात घेण्यात आलं. झडती घेतली असता त्याच्याकडून 3000 रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महेंद्र कॉलोनी परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार टीना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कार्यवाही करण्यात आली. गाडगेनगर पोलीस आणि अमरावती तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धडक देत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. तपासादरम्यान ट्रकमधून अंदाजे 12 ब्रास वाळू आढळून आली. अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मी टीना चव्हाण, नायब तहसीलदार अमरावती तहसील. आज सकाळी 8:30 वाजता आम्हाला फोन आला महेंद्र कॉलनीमध्ये. तिथं अवैध याचं चालू होतं ट्रकचं, त्याच्यामुळे त्याला हे केलं आणि तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आलं. दिनांक 12 जानेवारी रोजी पल्लवी भूषण गुडदे, वय वर्षे 28, राहणार खारतळेगाव, तालुका भातकुली या महिलेला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्या महिलेचा मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृतक महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. आता याच प्रकरणावर महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी संबंधित डॉक्टरांवर अधिक कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. गुडदेचे जे प्रकरण झालं जवळपास 15 दिवस त्या गोष्टीला होऊन गेले, पण अजूनही प्रशासनाने काही इथे कारवाई केलेली नाही आहे. आमच्यासोबत पल्लवी गुडदेचे वडील आहे की तिला 2 मुलं आहेत. ही 14 तारखेला इथे ॲडमिट हॉस्पिटल डफरीन हॉस्पिटलला 12 तारखेला ॲडमिट झाली होती. तिचं पहिले 3 दिवस म्हणजे अबॉर्शन झालं आणि अबॉर्शननंतर लगेच तिला ऑपरेशनसाठी घेण्यात आलं.
तर डॉक्टरांनी नेमकं काय काय तिच्या टेस्ट केल्या होत्या की नव्हत्या केल्या, की डायरेक्ट कसं काय तिला ॲनेस्थेशिया दिल्याबरोबर ती डायरेक्ट कोमामध्ये कशी गेली याची माहिती तिच्या कुटुंबाला पण नव्हती. तिचे वडील पण तिथे होते. डायरेक्ट सिरियस झाल्यावर त्यांना बोलवण्यात येते की तुमच्या मुलीची काहीच इथे हालचाल नाही आहे, काही तिचा रिस्पॉन्स नाही आहे. तेव्हा तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात येते. पण डायरेक्ट त्यांनी हे झाल्याबरोबरच ऑपरेशनला इथेच का त्यांनी घेतलं, हे आमची मागणी आहे प्रशासनाला की तुम्ही आधी इथे त्यांचे टेस्ट केल्या का, त्यांचे रिपोर्ट तुम्ही बघितले का, पेशंट कशा अवस्थेमध्ये आहे हे बघितलं का, आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला का घेतलं तुम्ही, आणि याची पुरेपूर माहिती आधी नातेवाईकाला का दिली नाही की डायरेक्ट तुम्ही या स्टेपला गेल्यावर पेशंट अशा अवस्थेमध्ये आहे म्हणून तुम्ही सांगताय. त्यासमोर काय पावलं लपलं आता? या आम्हाला त्या मुलीला न्याय मिळून पाहिजे. ती मुलगी तर बिचारी गेली, पण तिचे जे 2 मुलं आहेत त्यांचं काय, त्यांचं भविष्य काय आहे. तिच्याकडे तिचे जे मिस्टर आहे ते तर पुढेच येत नाही आहे या संदर्भामध्ये. वडील आहे, वडील या सगळ्या बाबतीत भूमिका घेत आहे. आज मी एक महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून एक महिलेची भूमिका मी याच्यामध्ये मांडते आहे. कारण एका महिलेला न्याय मिळाला पाहिजे. अगदी गरीब या डफरीन आणि इरविन हॉस्पिटलमध्ये तुम्ही पत्रकार बंधू आहेत, तुम्हाला या सगळ्या घटना घडत आहेत. तुम्हालाही माहिती आहे की पेशंट कुठल्या आशेने हॉस्पिटलमध्ये येते, या हॉस्पिटलमध्ये आल्यावर काय करते आहे प्रशासन, काय कुठल्या अवस्थेत असतात, काय त्यांना मिळते आहे की नाही मिळत आहे, डॉक्टर वेळेवर अवेलेबल असते की नसते. एवढ्या मोठ्या शासनाच्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल असून पेशंटला त्या गोष्टी वेळेवर मिळत नाही, डॉक्टर अवेलेबल राहत नाही. जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात, एखादा पेशंट दगावला जाते. अशा कितीतरी केसेस आहे की ज्या आतापर्यंत पुढे आलेल्या नाही आहे. की आता आम्ही जेव्हा आमच्या जवळची एवढी मोठी घटना घडल्यावर आम्हाला वाटलं की नाही, आता हे पुढे येणं गरजेचं आहे. कारण आज ही घटना जर आपण थांबल्या गेलं तर पुढे या अशा किती घटना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होतील. नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव गेला असेल? आता या परिस्थितीत या गोष्टीची आम्ही शहानिशा करणारच आहोत. डॉक्टर आम्हाला काय रिपोर्ट देतात त्यांच्या रिपोर्टवर पण ह्या गोष्टी हे करेल. पण नाही मिळाला न्याय तरी आम्ही न्यायालयाकडे नक्कीच जाऊ. दरम्यान या प्रकरणाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. चौकशीत डॉक्टरांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास निश्चितच कारवाई करण्यात येईल असेही डॉक्टर विनोद पवार यांनी स्पष्ट केले. या संबंधित महिलेचा मृत्यू झाला त्याबाबत अनेक संघटना आणि नातेवाईक पण माझ्याकडे आले होते आणि त्यासाठी आपण एक कमिटी स्थापन केलेली आहे हायर लेवलची. त्याच्यामध्ये सगळे वर्ग 1चे कर्मचारी आहे आणि त्याच्यामध्ये इरविनचे डॉक्टर्स क्लास 1, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचे आणि PDMCचे पण आहेत. त्याच्यामध्ये न्यायवैद्यक अधिकारी पण आहे आणि ॲनेस्थेटिस्ट पण आहेत. आणि ही यांची 7-8 जणांची कमिटी आहे. ही लवकरच त्यांचे प्रत्येक डॉक्टरांच्या आणि नातेवाईकांचे आणि कर्मचाऱ्यांचे बयान घेऊन त्याच्यानंतर अहवाल तयार करेल. त्या अहवालमध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात येते नातेवाईकांकडून. त्याच्यासाठी आपण कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर आपण निश्चित कारवाई करणार आहे, एवढे मात्र नक्की. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 4000 लाडक्या बहिणींना अद्याप हप्ता मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी एकत्र येत तहसील कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक दिली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून तात्काळ प्रलंबित हप्ते देण्याची मागणी केली. यावेळी लाडक्या बहिणींनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. महिलांचे म्हणणे आहे की 4000 लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली असतानाही नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत. तसेच तांत्रिक अडचणी आणि किचकट प्रश्नांमुळे शेकडो महिलांची KYCच पूर्ण होऊ शकलेली नाही. पोर्टल सुरू झालेच पाहिजे. लाडक्या बहिणीचे उर्वरित हप्ते मिळालेच पाहिजे. महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते सुरू झालेच पाहिजे. लाडक्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. लाडक्या बहीण पोर्टल सुरू झालंच पाहिजे. याशिवाय शासनाने लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन पोर्टल बंद केल्याने नवीन अर्जदारांनाही अर्ज करता येत नसल्याचा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते 3 महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारने चालू करावे आणि KYC पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं.
त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना या योजनेचा, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते. ई-केवायसी पासून वंचित महिलांची यादी बालविकास कार्यालयाकडे पाठवण्यात आली असली तरी पात्र की अपात्र याचे कारण महिलांना सांगण्यात येत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे 3 महिन्याचे हप्ते लटकलेले आहे. ई-केवायसी करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये. तर काही महिलांचे ई-केवायसी व्हायचे आहे, पोर्टलच बंद करून ठेवलं. ई-केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे. म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला, 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिलाय. सदर पोर्टल तात्काळ सुरू करावे, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, त्रुटी दुरुस्तीचे पर्याय द्यावेत आणि प्रलंबित हप्ते त्वरित जमा करावेत अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. विकास प्रकल्प अधिकारी ICDS नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन करतो की आपल्याकडे फक्त ज्यांचा नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्याचा लाभ ई-केवायसीच्या चुकीच्या ऑप्शनमुळं बंद झाला होता, त्याच लाभार्थ्यांची आपल्याकडे यादी आयुक्त स्तरावरून प्राप्त झालेली आहे. तरी सर्व तालुक्यातील लाडक्या बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी फक्त ज्यांचा नोव्हेंबर व डिसेंबर 2025मध्ये ई-केवायसी चुकल्यामुळे लाभ मिळाला नव्हता त्याच लाभार्थ्यांनी ICDS कार्यालय पंचायत समिती परिसर नांदगाव खंडेश्वर येथे तपासणी करता यावे. आमच्याकडे 3000 लोकांची लाभार्थ्यांची ज्यांची ई-केवायसी चुकलेली होती ती यादी आयुक्तालयाकडून ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. फक्त ते तपासण्याकरता नोव्हेंबर डिसेंबर 2025मध्ये ज्यांचा लाभ मिळालेला नाही त्याच लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय नांदगाव खंडेश्वर परिसरातील ICDS कार्यालय येथे यावे. इतर कोणत्याही लाभार्थ्यांनी इथे येऊन गर्दी करू नये. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्न विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या वतीने बॅरिस्टर रामराव देशमुख कला, श्रीमती इंदिराजी कापडिया वाणिज्य व न्यायमूर्ती कृष्णराव देशमुख विज्ञान महाविद्यालय बडनेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS अंतर्गत विशेष श्रमसंस्कार ग्रामीण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बडनेरा जवळील निंभोरा लाये या गावात आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश युवकांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधणे हा आहे. शिबिरात जलसंधारण व्यवस्थापन, पडीक जमिनीचा विकास, श्रमदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच ग्रामीण भागात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि श्रमसंस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण विकास प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा या शिबिरामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या विशेष श्रमसंस्कार शिबिराला महाविद्यालयीन स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून समाजहितासाठी युवक शक्तीचा सकारात्मक उपयोग होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमास प्राचार्य सदानंद जाधव, विलास मारोडकर, डॉक्टर प्रवीण मुरादे, कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सुचिता पिंपडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील, अब्दुल समद, गुलाबराव डोके, लक्ष्मण ढोके तसेच अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या शिबिरामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी आणि या शिबिराचे आयोजक सर्व प्राध्यापक, मंचावर उपस्थित आमचे मित्र चंद्रकांतजी पाटील, गुलाबरावजी आणि गावचे प्रतिष्ठित नागरिक, या शिबिराचे आयोजक सन्माननीय मुरादेजी आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थिनी. बघा, जीवनाचा एक एक पार्ट असते. खरं म्हणजे ही संधी सर्वांनाच मिळते असं नाही. मला माहिती आहे काही ठराविकच मुलं याच्यात आले, अनेक मुलं होते. मी या शिबिराला किमान
30 वर्ष माझा योगाचं शिबिर असायचं. नांदगावच्या जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुलांचं जिथं शिबिर राहायचं त्यामध्ये काल दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांना फोन आला. फोन करणाऱ्याने माहिती दिली की एका खोलीत ग्राहक आतून लॉक करून बसला असून तो दरवाजा उघडत नाही आणि कुणालाही प्रतिसाद देत नाही. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने पंचांच्या उपस्थितीत दरवाजा तोडून उघडण्यात आला. दरवाजा उघडताच खोलीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खोली पूर्णपणे आतून बंद असल्याने आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. हॉटेल मालकाकडे चौकशी केली असता मृत तरुण हा पीजी मध्ये राहणारा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. तरुण कॉलेजला जात असल्याचेही सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. वडील, नातेवाईक, मित्र आणि बॅचमेट घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 194 अनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. मृत्यू मागचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. काल दुपारी 3 वाजता दरम्यान आम्हाला फोन आला हॉटेल अर्जुनमधनं की असं एक कस्टमर आहे आणि त्यांनी आतमध्ये लॉक केलेलं आहे आणि तो उघडत नाही आहे, रिस्पॉन्स करत नाही आहे. त्या अनुषंगानं आमचे डे ऑफिसर एस.आय. ताडे घटनास्थळी गेले. तिथं बघितलं तर डोअर बंद होतं. डोअर बंद झाल्यानंतर डोअरात उघडायचं होतं आम्हाला, तर वरती जी खिडकी होती तिथून ते काच फोडून आम्ही आतमधलं ते जे वरचं हे असते लॉक असते ते काढलं आणि डोअर ओपन केलं. तर तिथं प्रथमदर्शनी एक मुलगा आत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसत होतं. आतमधले सगळे डोअर बंद होते. त्या अनुषंगाने आम्ही पण घटनास्थळावर गेलो. तिथे हॉटेल जे मॅनेजर होते त्यांना विचारपूस केली. त्यांनी सांगितले की हा मुलगा ऋत्विक सागरसिंग ठाकूर आहे. त्याचं वय 26 वर्ष आणि राहणार बुलढाणा. तो 26 तारखेपासून त्या हॉटेलमध्ये होता आणि त्यांनी सांगितलं की हा PG फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे. म्हणजे त्याचं जाणं होतं कॉलेजला, त्यामुळे त्यांना माहीत होतं ते. सदर घटनेसंबंधानं तात्काळ आमची FSL टीम आली आहे. त्यांनी घटनास्थळावरील ज्या ज्या गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्यात त्यांनी. त्यानंतर आम्ही त्यांचे जे वडील आहेत त्यांना फोन केला. फोन करून सदर घटनेची माहिती दिली. त्यांच्या माहितीवरनं लगेच त्यांच्या डिपार्टमेंटचे HOD श्री कुमरे हे पण घटनास्थळी आले. त्यांना आम्ही विचारलं. त्यांनी सांगितलं की त्याचे वडील हे त्याचे बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी कंटिन्यू त्यांचं बोलणं सुरू होतं. सदर प्रकरणी इंपेश पंचनामा घटनाचा पंचनामा केलेला आहे. इंपेश पंचनामा केला आणि त्याच दिवशी PM पण झालेला आहे आणि बॉडी त्यांचे वडील सागरसिंग ठाकूर यांना ॲडमिट केलेली आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे वर्ग क्रमांक 7/26 कलम 194 BNSS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस चौकशी सुरू आहे. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका कॅफेमध्ये मध्यरात्री ही गंभीर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कॅफेमध्ये रात्री तरुण तरुणींची पार्टी सुरू होती. रात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला. सुरुवातीला हा वाद शिवीगाडी पुरता मर्यादित होता, मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीनंतर संतप्त झालेल्या एका गटाने रागाच्या भरात कॅफेलाच आग लावली. आग लावल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फिर्यादी म्हणून ऋषिकेश राजेश वाघमारे, वय वर्षे 26, राहणार सिरसपेठ, रेशीमबाग, नागपूर यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी फैजल शेख, वय 21, राहणार महिंद्रानगर, नागपूर याच्यासह त्याच्या 7 ते 8 साथीदारांविरोधात
गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान नागपूर शहरात अलीकडे पडदे लावलेल्या कॅफेंची संख्या झपाट्याने वाढत असून या कॅफेंमधील गैरप्रकारांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातून मोटारसायकल तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीवर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. उमरखेड उपविभागातील हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत 5 आरोपींना ताब्यात घेतलं. तपासादरम्यान आरोपींनी यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून 13 मोटारसायकल आणि 9 पाण्याचे मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरीच्या घटनांमधून एकूण 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून कारवाई दरम्यान सुमारे 5,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचा माल भंगार व्यावसायिकाला विकण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली आहे. अवैध धंदे आणि चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मेहकर शहरातील पाखरे हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. डीपी मधून मोठ्या प्रमाणात ऑइल लिकेज होत असल्याने आग अधिक तीव्र स्वरूपात पसरत होती. डीपीच्या अगदी शेजारी एक कार आणि एक लोडिंग वाहन उभे होते. सुदैवाने या वाहनांचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र बराच वेळ उलटूनही कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. आग वाढत असल्याने नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाखरे हॉस्पिटल मधूनही सिलेंडर आणण्यात आले. मात्र डीपी मधील ऑइल लिकेजमुळे आग आटोक्यात येत नव्हती. यानंतर उशिरा महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परिसरातील वीज पुरवठा बंद करून डीपीवरील डीओ काढण्यात आला. त्यानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेमुळे महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।